आता कोकणला जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कोकण रेल्वेवरील वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे। जोरदार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरलंय। मुंबईतनं रवाना होणाऱ्या काही रेल्वे आज सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर या काही रेल्वेंच्या मार्गांमध्ये बदल सुद्धा करण्यात आले आहेत। पेडणे बोगद्यामध्ये पाणी झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या रेल्वे बंद असतील। नेमक्या कोणकोणत्या रेल्वे बंद असतील आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। यामध्ये मडगाव मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस रद्द असेल। शिवाय मडगाव जंक्शन सावंतवाडी रोड पॅसेंजर सुद्धा रद्द असेल। मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस सुद्धा रद्द असणार आहे। तर मडगाव मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आली आहे। यासोबतच सावंतवाडी दिवा पॅसेंजर सुद्धा रद्द करण्यात आली आहे। आपण पाहतोय मुंबईतनं रवाना होणाऱ्या काही रेल्वे आज रद्द असतील, कारण या बोगद्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रेल्वेची वाहतूक करणं धोकादायक असू शकतं आणि त्यामुळेच रेल्वे प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यामुळे मात्र कोकणाला जाणाऱ्यांचे चांगलेच हाल होणार आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर तिरुनेलवेली जामनगर एक्सप्रेस ही सुद्धा रद्द असेल। याशिवाय नगरकोइल गांधीधाम एक्सप्रेस ही रेल्वे जी आहे त्या रेल्वेनं आता या सगळ्या प्रवाशांना प्रवास करण्याचं आवाहन केलं जात आहे। ज्या रेल्वेगाड्या रद्द आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता तिरुनेलवेली जामनगर एक्सप्रेसनं आता प्रवास करण्याचं आवाहन केलं जातं। यासह नागरकोइल गांधीधाम एक्सप्रेस यामध्ये आहे। एर्नाकुलम एच निजामुद्दीन या रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत। तर एर्नाकुलम एच निजामुद्दीन एक्सप्रेस यासह तिरुवनंतपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक टी एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं 5 रेल्वे गाड्या यामध्ये रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि या ज्या तिरुनेलवेली यासह जामनगर यासह गांधीधाम एक्सप्रेस ज्या आहेत त्यांचे मार्ग बदलण्यात आले।